नमस्कार. तुमच्या वैयक्तिक बंधन स्वयंपूर्ती रिपोर्टच्या या खास विश्लेषणाच्या पहिल्या भागात आपलं खूप खूप स्वागत आहे. हे विश्लेषण म्हणजे लग्नासारख्या महत्त्वाच्या नात्यासाठी अधिक आत्मविश्वासाने आणि स्पष्टतेने तयारी करण्यासाठी एक शास्त्रीय साधन आहे. हे आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यास मदत करेल. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. या मार्गदर्शकामध्ये आपण ह्या 5 प्रमुख भागांचा आढावा घेणार आहोत. स्वयंपूर्तीमध्ये स्वागत, आपली मूळ ओळख, आपली 3 रूपं, चारित्र्य आणि शैली आणि व्यावहारिक मार्गदर्शिका. हा आपल्या आजच्या प्रवासाचा एक स्पष्ट रोडमॅप आहे. आपला पहिला विभाग आहे स्वयंपूर्ती, म्हणजेच आतला प्रवास. लग्नाच्या मोठ्या प्रवासाला निघण्यापूर्वी स्वतःच्या आत डोकावून पाहणं का गरजेचं आहे हे इथे स्पष्ट होतं. हा रिपोर्ट आपल्याला नेमकी तीच संधी देतो. सुरुवातीलाच IKSE नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे मनापासून आभार मानायलाच हवेत. त्यांच्या 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभवातून आणि सखोल संशोधनातून तयार झालेलं नात्याच्या तयारीसाठीचं हे विज्ञान आधारित साधन आपल्यासाठी उपलब्ध झालं आहे. त्यांच्यामुळेच आज आपण हा संवाद साधू शकत आहोत. एकत्र प्रवास करण्यापूर्वी आतला प्रवास हे वाक्य या रिपोर्टचं अगदी सार आहे. कारण एका मजबूत नात्याचा पाया हा स्वतःला पूर्णपणे समजून घेण्यात असतो. विचार करा, जोपर्यंत आपण स्वतःलाच ओळखत नाही तोपर्यंत आपण आपल्या जोडीदाराला कसं समजून घेऊ शकू, बरोबर ना? आता रिपोर्ट वाचण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना. या रिपोर्टमध्ये जो मजकूर एरियल फॉन्टमध्ये आहे ती सर्वांसाठी असलेली सामान्य माहिती आहे. पण जो मजकूर टाइम्स न्यू रोमन फॉन्टमध्ये आहे तो खास तुमच्यासाठी आहे. तो तुमच्या उत्तरांवरून तयार केलेला आहे. त्यामुळे टाइम्स न्यू रोमनमधील माहितीवर नेहमी विशेष लक्ष द्या, कारण तिथेच तुमच्यासाठीचे खास संदेश दडलेले आहेत. चला आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, तुमची मूळ ओळख समजून घेणे. इथे आपण या रिपोर्टची मूळ भाषा शिकणार आहोत, म्हणजे ते डिस्क मॉडेल, ज्यामुळे आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा गाभा समजून घेता येईल. तुमच्या रिपोर्टमधल्या पान क्रमांक 1 वर नजर टाका. हा तुमचा पर्सनल डॅशबोर्ड आहे. इथे 4 गेज दिसतायत, बरोबर? चला आता या प्रत्येक शैलीचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. पहिला घटक आहे डॉमिनन्स, म्हणजेच डी. हे दाखवतं की आव्हानं आणि निर्णय किती खंबीरपणे हाताळले जातात. तुमच्या डॅशबोर्डवरचा डी स्कोर बघा, तो जास्त आहे की कमी? विचार करा, हे तुमच्या रोजच्या वागण्याशी जुळतं का? दुसरा घटक आहे इन्फ्लुएन्स, म्हणजे आय. आपण इतरांशी भावनिक आणि सामाजिकरित्या कसे जोडले जातो हे यातून कळतं. आता तुमचा आय स्कोर शोधा. लोकांना भेटायला, बोलायला, मिळून मिसळून राहायला आवडतं की तुम्ही थोडे शांत आणि राखीव स्वभावाचे आहात? तिसरा घटक आहे स्टेडीनेस किंवा एस. हे तुमची कामाची गती, निष्ठा आणि भावनिक सुरक्षेची गरज दर्शवतं. तुमच्या डॅशबोर्डवरचा एस स्कोर काय सांगतो? नात्यामध्ये स्थिरता आणि सुरक्षितता किती महत्त्वाची वाटते? आणि शेवटचा घटक आहे कंप्लायन्स, म्हणजेच सी. अपेक्षा, नियम आणि मर्यादा कशा हाताळल्या जातात हे यातून कळतं. तुमचा सी स्कोर शोधा. आता बघा, तुमच्या समोर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या या 4 मुख्य स्तंभांचं एक स्पष्ट चित्र उभं राहिले आहे. हीच आहे तुमच्या व्यक्तिमत्वाची मूळ ओळख. आता आपण एका खूपच रंजक संकल्पनेकडे वळणार आहोत. आपल्याला माहितीये का, आपल्या प्रत्येकाची 3 वेगवेगळी रूपं असतात? चला या तिसऱ्या विभागात आपल्या व्यक्तिमत्वाच्या या 3 स्तरांबद्दल जाणून घेऊया. हे नात्यातील प्रामाणिकपणासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे 3 स्तर आहेत. पहिलं खाजगी, म्हणजे आपलं नैसर्गिक वर्तन, जसे आपण आपल्या अगदी जवळच्या लोकांसमोर असतो. दुसरं प्रक्षेपित, म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा नवीन परिस्थितीत आपण स्वतःमध्ये कसे बदल करतो. आणि तिसरं सार्वजनिक, म्हणजे इतरांना आपण कसे दिसतो किंवा ते आपल्याबद्दल काय विचार करतात. तुमच्या रिपोर्टमधल्या पान क्रमांक 4 वर हा बार ग्राफ बघा. इथे तुमचे हे तिन्ही वर्तणूक स्तर, खाजगी, प्रक्षेपित आणि सार्वजनिक, 4ही DISC शैलींमध्ये कसे दिसतात हे स्पष्टपणे मांडलं आहे. निळा बार तुमचं मूळ स्वरूप दाखवतो, नारंगी बार तुमचं बदललेलं स्वरूप आणि हिरवा बार लोकांना दिसणारं तुमचं रूप. आता पान 5 वर स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारा. माझ्या मूळ आणि बदललेल्या वागण्यात किती फरक आहे? त्या निळा आणि नारंगी बारमधलं अंतर बघा. जर हे अंतर कमी असेल तर तुम्ही तुमच्या मूळ स्वभावाशी प्रामाणिक आहात. पण जर हे अंतर जास्त असेल तर कदाचित इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःवर भावनिक ताण घेतला जात आहे. ही जाणीव होणं बदलाची पहिली पायरी आहे. आता चौथ्या विभागाकडे वळूया,
चारित्र्य आणि शैली. इथे आपण आपल्या आत डोकावून पाहणार आहोत. आपल्याला नक्की कशामुळे प्रेरणा मिळते, आपली मूळ मूल्य कोणती आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणावाखाली असताना आपण संवाद कसा साधतो. चला शोधूया. पान 6 आणि 7 आपल्या सामाजिक वर्तनाचा आरसा आहेत. डावीकडचा कॉलम आपलं नैसर्गिक व्यक्तिमत्व दाखवतो, तर उजवीकडचा कॉलम आपण लोकांसमोर कशी प्रतिमा निर्माण करू इच्छितो हे दाखवतो. या दोन्हीमध्ये काही फरक आहे का, यावर नक्की विचार करा. आता पान 8 वर विशेष लक्ष द्या. इथे अधिक प्रभावी होण्यासाठी आवश्यक गोष्टी हा विभाग शोधा. हा तुमच्या रिपोर्टमधला सगळ्यात मौल्यवान भागांपैकी एक आहे. ही तुमच्यासाठी डॉक्टर पाटील यांच्या फ्रेमवर्कमधून आलेली वैयक्तिक विकासाची एक मोठी संधी आहे. इथे दिलेले सल्ले तुमच्या नात्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतात. आणि आता आपण शेवटच्या आणि सर्वात व्यावहारिक विभागाकडे आलो आहोत. तुमची व्यावहारिक मार्गदर्शिका. ही माहिती म्हणजे एक प्रकारचं टूलकिट आहे, जे आपल्याला नात्यातील संवाद सुधारण्यासाठी आणि तणाव मॅनेज करण्यासाठी ठोस उपाय देईल. पान 9 आणि 10 हे तर एक खजिनाच आहेत. विशेषतः पान 10, जे इतरांना तुमच्याशी प्रभावीपणे संवाद कसा साधायचा याची गुरुकिल्ली देतं. माझी एक खास विनंती आहे की ही माहिती तुमच्या भावी जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. यामुळे खूप सारे गैरसमज टाळता येतील आणि नाती अधिक घट्ट होतील. पान 10 वर दिलेलं काय करावे आणि काय टाळावे हे तुमच्या जोडीदारासाठी एका सुंदर भेटीसारखं आहे, कारण यातून तुम्ही त्यांना स्वतःला समजून घेण्याचा एक स्पष्ट मार्ग देत आहात. यामुळे त्यांना तुमच्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडलं जाण्यास नक्कीच मदत होईल. पान 11 ते 15 हे तणावाखाली आपलं वर्तन कसं बदलतं हे समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहेत. प्रत्येक नात्यात कधी ना कधी आव्हानात्मक प्रसंग येतातच, पण त्या परिस्थितीत आपण कसे वागतो आणि आपल्याला कशाची गरज असते हे आधी समजून घेतलं तर त्या आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरं जाता येतं. तर मग आता वेळ आहे कृती करण्याची. या संपूर्ण विश्लेषणातून आपल्याला स्वतःबद्दल कळलेली अशी कोणती एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावर तुम्ही या आठवड्यात आपल्या जोडीदाराशी बोलाल. एक लहान पाऊल उचला, पण नक्की उचला, कारण शिकण्यापासून कृतीकडे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. भाग 1 मध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा डॉक्टर अतुल बी पाटील आणि IKSC नॉलेज ब्रिज यांचे हे जीवन बदलणारं साधन तयार केल्याबद्दल मनापासून आभार. संवाद शैली आणि नात्यातील तणावांबद्दल अधिक सखोल माहितीसाठी आमच्या पुढच्या भागात नक्की या. स्वयंयोग सायकोमेट्रिक रिपोर्टच्या या विश्लेषणात म्हणजे भाग 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या नात्यांना अधिक घट्ट आणि अधिक समजून घेण्यासाठीच्या प्रवासाला पुढे नेऊया. सुरुवातीलाच IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे खूप खूप आभार मानायला हवेत, कारण त्यांनी विज्ञानावर आधारित इतकं जबरदस्त साधन आपल्या हातात दिलंय, जे नाती अधिक चांगली बनवण्यासाठी खरंच खूप मोलाचं आहे. बरं, पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची आठवण. रिपोर्ट वाचताना जिथे तुम्हाला टाइम्स न्यू रोमन फॉन्ट दिसेल ना, ते लक्षात ठेवा की तो डेटा खास तुमच्यासाठी आहे. तो तुमच्या उत्तरांमधून तयार झालाय, म्हणजे तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपली कम्युनिकेशन स्टाईल कशी बदलायची ते पाहू. मग व्यक्तिमत्वाच्या 4 मुख्य शैली समजून घेऊ. त्यांच्यात नैसर्गिकरित्या येणारा तणाव कसा हाताळायचा हे शिकू. आणि शेवटी लग्नाआधीच्या महत्त्वाच्या संभाषणांसाठी एक गाईड पण बघणार आहोत. तर सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. तो म्हणजे आपली स्वतःची संवाद शैली. कारण कोणत्याही नात्यात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच करावी लागते, बरोबर ना? पान नंबर 16 वर हे खूप छान दिलंय. म्हणजे बघा, आपण किती स्पष्टपणे आणि थेट बोलतो हे नात्यावर खूप परिणाम करतो. काही वेळा थेट बोलणं गरजेचं असतं, तर काही वेळा थोडं मवाळपणे बोलावं लागतं. इथे तुम्हाला दोन्ही गोष्टी कशा करायच्या याच्या टिप्स मिळतील. आणि हेच लागू होतं मोकळेपणाला. म्हणजे आपण किती पर्सनल गोष्टी शेअर करतो, किती उत्साही असतो, कधीकधी जास्त मोकळेपणा समोरच्याला अवघडल्यासारखं करू शकतो. त्यामुळे कधी आणि किती मोकळं व्हायचं हे समजून घेणं गैरसमज टाळण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण स्वतःमध्ये काय बदल करू शकतो हे पाहिलं. आता वळूया इतरांना समजून घेण्याकडे, कारण नातं हे 2 व्यक्तींचं असतं. चला तर मग DISC मॉडेलच्या 4 मुख्य शैली ओळखायला शिकूया, जेणेकरून आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, विशेषतः आपल्या जोडीदाराला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू.
पान 17वरचा हा तक्ता तर अप्रतिम आहे. एकाच नजरेत तुम्हाला चारही शैलींमधला फरक कळेल. डी, आय, एस आणि सी. प्रत्येकाचा वेग कसा असतो, ते कशाला महत्त्व देतात, त्यांची ताकद काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना भीती कशाची वाटते, हे सगळं इथे स्पष्टपणे मांडलंय. समजा तुम्ही एखाद्या डी स्टाईल व्यक्तीशी बोलताय, तर लक्षात ठेवा त्यांना निकालात रस असतो. त्यामुळे थेट मुद्द्याचं बोला. त्यांना ध्येय स्पष्ट सांगा आणि त्यांचं काम झालं की त्यांचं कौतुक करा. त्यांनाही खूप आवडेल. आता आय स्टाईल. हे लोक खूप उत्साही आणि मनमिळाऊ असतात. त्यांच्याशी बोलताना तुम्ही थोडं फ्रेंडली राहा. त्यांना बोलू द्या आणि हो, त्यांचं वैयक्तिक कौतुक करायला विसरू नका. नातं लगेच घट्ट होईल. स्टाईलच्या लोकांसोबत मात्र थोडा संयम हवा. ते शांत आणि स्थिर असतात. त्यांना वेळ द्या, त्यांच्या गोष्टीत रस दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी कधीही आक्रमकपणे बोलू नका. विश्वास निर्माण करणं इथे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी सी स्टाईल. हे लोक म्हणजे परफेक्शनिस्ट. त्यांच्याशी बोलण्याआधी तुमची पूर्ण तयारी असायला हवी. त्यांना तथ्य आणि तर्क आवडतात. कोणतीही गोष्ट घाईत सांगू नका. त्यांना विचार करायला वेळ द्या. बरं, आता या चारही शैली आपण ओळखायला शिकलो. पण खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा या वेगवेगळ्या शैली एकत्र येतात. त्यांच्यात काही नैसर्गिक तणाव निर्माण होतात. पण घाबरू नका, हा रिपोर्ट आपल्याला हेच शिकवतो की या तणावांना संधीमध्ये कसं बदलायचं. पहिला तणाव आहे डी आणि एसमध्ये. डी म्हणजे एक सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एस म्हणजे एक शांत, निसर्गरम्य ठिकाणाहून जाणारी पॅसेंजर ट्रेन. एकाला प्रचंड घाई आहे तर दुसऱ्याला स्थिरता हवी आहे. इथे दोघांनीही एकमेकांच्या वेगाचा आदर करायला शिकणं गरजेचं आहे. आता बघा, आय आणि सी. आय म्हणजे एक सृजनशील चित्रकार, ज्याच्या मनात सतत नवनवीन कल्पना येतात. आणि सी म्हणजे एक शास्त्रज्ञ, ज्याला प्रत्येक गोष्ट तपासून, सिद्ध करूनच पुढे जायचंय. इथे एकाला स्वातंत्र्य हवंय तर दुसऱ्याला अचूकता. दोघांनी थोडी लवचिकता दाखवली तर अद्भुत गोष्टी घडू शकतात. आय आणि एसची जोडी पण इंटरेस्टिंग आहे. आय म्हणजे एक पार्टी ॲनिमल, ज्याला उत्साह आणि लोकांमध्ये राहायला आवडतं. आणि एस म्हणजे घरात शांतपणे पुस्तक वाचणारी व्यक्ती. इथे ऊर्जेच्या पातळीत खूप फरक आहे. त्यामुळे एकमेकांच्या स्पेसचा आदर करणं आणि थोडं ॲडजस्ट करणं महत्त्वाचं ठरतं. एस आणि सी हे दोघेही तसे शांत आणि सावध असतात. पण एससाठी लोकांच्या भावना आणि नात्यांमधला सुसंवाद महत्त्वाचा असतो, तर सीसाठी नियम आणि कामाची अचूकता. त्यामुळे कधीकधी माणुसकी विरुद्ध नियम असा संघर्ष होऊ शकतो. डी आणि सी मध्ये संघर्ष असतो, वेगाचा आणि अचूकतेचा. डीला पटकन निर्णय घेऊन पुढे जायचंय, तर सीला पूर्ण विश्लेषण केल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकायचं नाहीये. डीला वाटतं की सी खूप विचार करतोय आणि सीला वाटतं की डी अविचारीपणे वागतोय. शेवटी डी आणि आय. दोघंही उत्साही, दोघंही जलद. पण फरक आहे प्राधान्यामध्ये. डीसाठी काम पूर्ण होणं महत्त्वाचं आहे, तर आयसाठी त्या कामातला अनुभव आणि लोकांचे संबंध महत्त्वाचे आहेत. इथे काय करायचंय विरुद्ध कसं करायचंय यावर एकमत होणं गरजेचं असतं. आता ह्या सगळ्या माहितीचा वापर कसा करायचा हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर रिपोर्टचा पुढचा भाग खास यासाठीच आहे. हा आहे तुमचा विवाहपूर्व संभाषण मार्गदर्शक. डॉक्टर अतुल बी पाटील यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या समुपदेशनाच्या अनुभवातून नवीन जोडप्यांमध्ये वाद होणारी 24 सामान्य कारणं इथे दिली आहेत. आर्थिक सवयी, सासरच्यांशी संबंध, घरातील जबाबदाऱ्या असे अनेक महत्त्वाचे विषय आहेत. ही यादी म्हणजे भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणींवर आधीच बोलण्यासाठी एक चेकलिस्टच आहे. आणि फक्त विषयच नाही, तर त्यावर बोलायचं कसं यासाठी एक सोपी 3 स्टेप फ्रेमवर्क पण दिली आहे. एक विषय निवडा, त्यासाठी दिलेला प्रश्न वापरा आणि मग फक्त बोलण्यासाठी बोलू नका, तर एकमेकांना समजून घेण्यासाठी ऐका. यामुळे तुमच्या गप्पांना एक योग्य दिशा मिळेल. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संघर्षाची संभाव्य कारणं लवकर ओळखली तर जोडप्यांना सुरुवातीपासूनच निरोगी सवय लावून घेता येतात. या रिपोर्टचा उद्देश भांडणं लावणं नाही, तर भांडणं सोडवण्याची कला शिकवणं आहे. हीच तर एका यशस्वी नात्याची गुरुकिल्ली आहे. स्वयंयोग रिपोर्टच्या या दुसऱ्या भागाचा आढावा पाहिल्याबद्दल धन्यवाद. IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. कारण त्यांनी फक्त एक रिपोर्ट नाही, तर संवाद आणि सुसंवाद कसा साधायचा हे शिकवणारे एक साधन तयार केलंय.
पुढच्या म्हणजे तिसऱ्या भागात आपण आपल्या वर्तणुकीच्या प्रवृत्ती, इंटिग्रेटेड डायमंड ॲनालिसिस आणि तुमच्या आदर्श जोडीदाराचा बेंचमार्क यावर सविस्तर बोलू. तोपर्यंत शिकत रहा आणि एकमेकांना जपत रहा. नमस्कार. स्वयंयोग रिपोर्टच्या या अंतिम भागात म्हणजे आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत आपण स्वतःबद्दल बरंच काही जाणून घेतलंय. आता या भागात आपण त्या सगळ्या माहितीला एकत्र आणणार आहोत आणि आपण होण्याचा एक सुंदर नकाशा तयार करणार आहोत. एकत्र प्रवासापूर्वी आतला प्रवास. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर या संपूर्ण रिपोर्टचा, या संपूर्ण विश्लेषणाचा आत्मा आहे. आपण आधी स्वतःला हातून समजून घेणार आहोत आणि मगच एका छान नात्याच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पण हा प्रवास पुढे नेण्याआधी ज्यांनी हे इतकं जबरदस्त टूल आपल्यासाठी तयार केलंय त्या IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे मनापासून आभार मानलेच पाहिजेत. कारण आयुष्याच्या एवढ्या मोठ्या निर्णयाच्या वेळी विज्ञानाच्या आधारावर इतकं स्पष्ट मार्गदर्शन मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या आत डोकावून पाहणार आहोत. बघूया की आपले वेगवेगळे गुण एकमेकांशी कसा संवाद साधतात आणि आपल्या प्रत्येक वागण्याला कसा आकार देतात. सहसा काय होतं, आपण स्वतःला एका किंवा दोन प्रमुख गुणांनी ओळखतो. पण हा भाग आपल्याला त्याहीपेक्षा खोलवर घेऊन जातो. इथे आपल्याला कळतं की आपलेच गुण एकमेकांसमोर कसे उभे राहतात. जणू काही आपल्या आतच एक चर्चा सुरू आहे आणि त्यातून आपण नकळतपणे कशाला प्राधान्य देतो हे ठरतं. पुढे जाण्याआधी एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या रिपोर्टमध्ये जिथे कुठे तुम्हाला टाइम्स न्यू रोमन फॉन्ट दिसेल ना, ती माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तुमच्या उत्तरांवरून ती तयार झाली आहे. त्यामुळे ह्या भागाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी त्या फॉन्टवर विशेष लक्ष द्या. ही जी गुणोत्तरं आहेत ना, ती म्हणजे आपल्या आतल्या द्वंद्वासारखी आहेत. म्हणजे एखाद्या क्षणी तुम्ही पटकन कृती करण्याला महत्त्व देता की शांतपणे स्थिर राहण्याला, किंवा लोकांशी जुळवून घेणं महत्त्वाचं वाटतं की ठरवलेले नियम पाळणं. तुमच्या रिपोर्टमध्ये पान 30 वर एक रडार चार्ट आहे, तो बघा. तो तुमच्या या आंतरिक ओढ्याचं एक स्पष्ट चित्रच तुमच्या समोर ठेवेल. आता थेट पान 31 उघडा. तिथे बघा तुमची सगळ्यात जास्त स्कोअर असलेली गुणोत्तरं कोणती आहेत आणि त्याबद्दल टाइम्स न्यू रोमन फॉन्टमध्ये काय लिहिलंय ते शांतपणे वाचा. ते तुमच्या आतल्या आवाजाबद्दल, तुमच्या खऱ्या प्रेरणांबद्दल बोलत असेल. तुमचे निर्णय नक्की कशामुळे घेतले जातात हे इथे स्पष्ट होईल. आपण सगळेच वेगवेगळ्या परिस्थितीत थोडे वेगळे वागतो, बरोबर? म्हणजे घरात असताना आपण जसे असतो तसे ऑफिसमध्ये नसतो, किंवा मित्रांसोबत आपलं एक वेगळंच रूप असतं. चला आता बघूया की रिपोर्ट तुमच्या या वेगवेगळ्या रूपांबद्दल काय सांगतोय. या रिपोर्टची ही एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तो आपल्या व्यक्तिमत्वाची 3 रूपं दाखवतो. एक म्हणजे आपलं नैसर्गिक मूळ रूप, दुसरं परिस्थितीनुसार आपण जे रूप धारण करतो ते, आणि तिसरं लोकांना जे रूप दिसतं ते. हे समजून घेणं खरंच खूप मजेशीर आहे. पहिलं आहे तुमचं नैसर्गिक रूप, म्हणजे तुम्ही आतून कसे आहात. जसा सिंह जंगलात एकदम सहज आणि मोकळेपणाने वावरतो, तसं हे तुमचं मूळ व्यक्तिमत्व आहे. हा पहिला बार ग्राफ आणि सिंहाचं प्रतीक तुमची हीच खरी ओळख दाखवतं, जेव्हा तुमच्यावर कोणतंही दडपण नसतं. आता बघूया तुमचं जुळवून घेणारं रूप. हत्ती जसा आपल्या गरजेनुसार स्वतःच्या ताकदीचा आणि बुद्धीचा वापर करतो, तसंच आपणही कामाच्या ठिकाणी किंवा समाजात वावरताना स्वतःला बदलतो. हा दुसरा ग्राफ तुमची हीच जुळवून घेण्याची ताकद दाखवतो. आणि तिसरं रूप आहे तुमचं सार्वजनिक रूप. जसा घोडा आपल्या वेगाने आणि डौलदारपणाने ओळखला जातो, तसंच तुमचं हे रूप लोकांवर एक विशिष्ट छाप पाडतं. हा तिसरा ग्राफ दाखवतो की बहुतेक लोक तुम्हाला कसं ओळखतात किंवा पाहतात. चला आता रिपोर्टमधल्या एका सगळ्यात जास्त व्हिज्युअल आणि आकर्षक पानाकडे वळूया. इथे तुमच्या तिन्ही शैली एकत्र येतात आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक संपूर्ण डायनॅमिक नकाशा तयार होतो. हा आहे तुमचा बिहेवियरल डायमंड, म्हणजे तुमच्या वर्तणुकीचा नकाशाच म्हणा ना. तुम्ही मुळात कसे आहात, गरजेनुसार कसे बदलता आणि लोकांसमोर कसे येता, हे सगळं एकाच चित्रात दिसतं. आता हा नकाशा वाचायचा कसा? बघा, तुमचे पॉइंट्स जर कडेला असतील तर याचा अर्थ एखादी विशिष्ट शैली तुमच्यावर जास्त प्रभावी आहे, आणि जर ते केंद्राच्या जवळ असतील तर तुमच्यात खूप लवचिकता आणि संतुलन आहे. हा जणू काही तुमचा वैयक्तिक बिहेवियरल कंपास आहे, जो तुम्हाला दिशा दाखवतो.
स्वतःला इतकं बारकाईने समजून घेतल्यावर साहजिकच एक प्रश्न मनात येतो की ह्या सगळ्याचा माझ्या जोडीदाराच्या शोधाशी काय संबंध? तर चला आता या प्रवासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. तुम्ही तुमच्या जोडीदारामध्ये नेमकं काय शोधत आहात? संतुलन, प्रेम की एकत्र विकास? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण तो आपल्याला मी पासून आपणपर्यंतचा पूल बांधायला मदत करतो. तुमच्या रिपोर्टमध्ये आता तुम्हाला 2 भाग दिसतील. एक तुमचा स्वतःचा प्रोफाईल आणि दुसरा आहे पार्टनर बेंचमार्क. ही रचना खूपच खास आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हा पार्टनर बेंचमार्क म्हणजे तुमच्या मागण्यांची यादी नाहीये, तर तो तुमच्या आतल्या गरजांचा, तुमच्या अपेक्षांचा एक आरसा आहे. जरा पान 35 आणि 36 निरखून बघा. तुमचा रिपोर्ट तुमच्या आदर्श जोडीदाराबद्दल काय सांगतोय? यातून तुम्हाला फक्त जोडीदाराबद्दलच नाही, तर तुमच्या स्वतःच्या नात्यातील गरजांबद्दल खूप काही नवं शिकायला मिळेल. भविष्यात कोणाशी बोलताना ही एक उत्तम सुरुवात ठरू शकते. ओके, तर मग आता ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. आता या माहितीला प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं? रिपोर्टचा हा शेवटचा भाग तुम्हाला तेच शिकवतो. ज्ञानाला कृतीत उतरवून नातं जोडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकायला मदत करतो. रिपोर्टच्या शेवटच्या पानावर तुम्हाला काही प्रश्न दिसतील, पण हे प्रश्न म्हणजे काही इंटरव्ह्यू नाहीये किंवा चौकशी नाही. या प्रश्नांना संवादाचे दरवाजे उघडणाऱ्या चाव्या समजा. यांचा वापर एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे, मोकळेपणाने आणि कोणत्याही जजमेंटशिवाय जाणून घेण्यासाठी करायचा आहे. आणि खरं सांगायचं तर हाच या संपूर्ण रिपोर्टचा गाभा आहे. जर तुमच्यात आणि तुमच्या संभाव्य जोडीदारामध्ये काही फरक दिसले किंवा काही ठिकाणी कमी स्कोर दिसला, तर त्याला अडचण समजू नका. उलट ते एकमेकांशी बोलण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि एक मजबूत नातं बनवण्यासाठी मिळालेले एक आमंत्रण आहे, असं समजा. या संपूर्ण प्रवासात आपल्याला इतकं सुंदर मार्गदर्शन मिळालं, त्याबद्दल IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि यासोबतच आपला स्वयंयोग रिपोर्ट समजून घेण्याचा हा प्रवास इथे पूर्ण होतोय. या रिपोर्टचा उद्देश एकच आहे, तुम्हाला लग्नासारखा मोठा निर्णय घेताना अधिक स्पष्टता, आत्मविश्वास आणि आत्मजागरूकता मिळावी. आणि जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, एकत्र प्रवासापूर्वी आतला प्रवास. बंधनच्या इतर कार्यक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी वेबसाईटला नक्की भेट द्या.